मी श्री S.R. दंडे, शिल्पनिदेशक संदाता, संत जगनाडे महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर। आज आपण जो प्रात्यक्षिक घेणार आहोत, या प्रात्यक्षिकाचं डेमॉन्स्ट्रेशन घेणार आहे, त्याचं नाव आहे ऑक्सी ॲसिटिलीन ज्वाला तयार करणे, लाइटिंग अँड सेटिंग अप ऑक्सी ॲसिटिलीन फ्लेम, असं या आजच्या प्रात्यक्षिकाचं आपलं नाव आहे। या प्रात्यक्षिकामध्ये आपण फ्लेम तयार करणे, फ्लेम विझवणे, प्लॅन सुरू करणे, प्लॅन बंद करणे, असे सर्व कौशल्य आज आपण इथे शिकणार आहोत। प्रात्यक्षिकाचे जॉब ड्रॉइंग आपण यासोबत दिलेले आहे की जेणेकरून प्रात्यक्षिक तुम्हाला सहजगत्या समजणे शक्य होईल। मागच्या पाठात आपण बघितलं की ज्या पाठामध्ये आपण ऑक्सी ॲसिटिलीन गॅस वेल्डिंग प्लांट सेटअप करणे, त्याच्यामध्ये आपण शिकलो की गॅसचा प्रेशर नॉझलच्या याच्यानुसार कसा सेट करायचा आहे। तर आपण जी आज नॉझल वापरणार आहे ती नॉझल नंबर 5 लावणार आहे आणि या नॉझल नंबर 5 साठी आपण जे केलेला प्रेशर सेटिंग केलं आहे 0.15 kg प्रति सेंटीमीटरचा वर्ग, एवढं प्रेशर तुम्हाला यामध्ये स्थिर करायचं आहे। यासाठी लागणारा जो कच्चा माल आहे तो आहे आपल्याला ऑक्सिजन आणि ॲसिटिलीन सिलेंडर किंवा तो ऑक्सिजन आणि ॲसिटिलीन सिलेंडर वायू। तुम्हाला याच्यासाठी टूल्स अँड इक्विपमेंट लागणार आहे। तुम्हाला गॅस वेल्डिंग प्लांट संपूर्ण जोडणीसहित तुम्हाला गॅसचं सिलेंडर वॉल उघडण्यासाठी सिलेंडर की आणि इतर पीपी जे आपण मागच्या पाठात शिकलो की वेल्डिंग करताना आपल्याला कोणतं पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट वापरावे लागतात, ते सर्व आपण याच्यामध्ये वापरणार आहे। मागच्या पाठात आपण बघितलं की वेल्डिंगसाठी उष्णताही आवश्यक असते आणि या फ्लेमद्वारे आपण ती उष्णता मिळवत असतो। या पाठात आपल्याला आपल्या ज्या डेमॉन्स्ट्रेशनचं नाव आहे, प्रात्यक्षिकाचं नाव आहे, त्या ऑक्सी ॲसिटिलीन ज्वाला तयार करणे। तर आपण वेल्डिंग करताना ऑक्सी ॲसिटिलीन ज्वालाच का वापरतो किंवा ऑक्सिजन आणि ॲसिटिलीन वायूच का वापरतो, तर त्याच्यासाठी 2-3 कारणं आहेत। ऑक्सिजन आणि ॲसिटिलीन गॅसच्या साहाय्याने जो आपण फ्लेम तयार करतो तर त्याचं तापमान आपल्याला जास्त मिळते आणि वितळलेल्या धातूशी त्याचा संयोग किंवा जो वितळलेला धातू आहे त्याच्यावर कुठलाही परिणाम या ऑक्सी ॲसिटिलीन ज्वालेचा किंवा ऑक्सी ॲसिटिलीन गॅसचा होत नाही, म्हणून आपण जास्त करून गॅस वेल्डिंग करण्यासाठी ऑक्सी ॲसिटिलीन ज्वाला वापरतो। तर आता आपल्याला इथे 3 प्रकारच्या ज्वाला आपण तयार करत असतो ऑक्सी ॲसिटिलीन गॅस वेल्डिंग करताना। पहिली ज्वाला आहे कार्बोरायझिंग फ्लेम, दुसरी आहे न्यूट्रल फ्लेम आणि तिसरी आहे ऑक्सिडायझिंग फ्लेम। आता ती कशी बनवायची ते आपण बघूया। आता सुरुवातीला आपल्याला फ्लेम तयार करताना याच्यामध्ये 2 वायू वापरले आपण, ॲसिटिलीन आणि ऑक्सिजन। तर ॲसिटिलीन वायू हा फ्युएल गॅस आहे म्हणजे ज्वलनशील वायू आहे आणि तुमचा ऑक्सिजन हा काय आहे, त्याला मदत करणारा म्हणजे सपोर्टिंग गॅस आहे। तर ऑक्सिजन फ्लेम तयार करताना पहिले आपण ॲसिटिलीन कंट्रोल व्हॉल्व उघडणार आहे। ॲसिटिलीन कंट्रोल व्हॉल्व उघडल्यानंतर स्पार्क लायटरच्या साहाय्याने आपण त्याला पेटवणार आहोत। तर अशा प्रकारे आपण काय केलं, या वेल्डिंग टॉर्चवरचा जो ॲसिटिलीन कंट्रोल व्हॉल्व तो पहिले उघडला आणि ही अशी ज्वाला तयार झाली। याच्यामध्ये काय केलं आपण, सुरुवातीला फक्त ॲसिटिलीन कंट्रोल व्हॉल्व उघडलेला, त्याच्यामुळे ही जी फ्लेम जळते ही फ्लेम वातावरणातला ऑक्सिजन घेऊन जाऊन राहिली, म्हणजे या फ्लेमच्या ज्वलनासाठी जो आवश्यक ऑक्सिजन आहे तो आपण वातावरणातून घेतो आहे, म्हणून या फ्लेमचा आकार जो आहे पूर्ण ज्वलन न झाल्यामुळे पिवळसर रंगाचा आहे आणि या फ्लेमचा जो आकार आहे तो पक्ष्याच्या पंखासारखा आहे, जस्ट लाईक अ फिदर ऑफ बर्ड। तर ही झाली तुमची कार्बोरायझिंग फ्लेम, याच्यामध्ये पिवळसर रंगाने जळत आहे, पूर्ण ज्वलन झालेलं आहे। या कार्बोरायझिंग फ्लेमचा वापर आपण स्टे लाइटिंग म्हणजे जॉबचा पृष्ठभाग कठीण करण्यासाठी आणि स्टीलचे लिंडे वेल्डिंग करण्यासाठी आपण याचा उपयोग करत असतो। तर ही झाली पहिली फ्लेम। हिचं ओळख काय आहे, पिवळसर ज्योतीने जळते, तुमच्या पक्ष्याच्या पंखासारखा आकार आहे, ज्वालेची लांबी जास्त आहे, हिचा उपयोग 2च वस्तूसाठी काम करण्यासाठी होतो, स्टे लाइटिंग म्हणजे जॉबचा पृष्ठभाग कठीण करणे किंवा स्टीलचे लिंडे वेल्डिंग करण्यासाठी केला जातो। आता दुसरी फ्लेम आहे न्यूट्रल फ्लेम। या फ्लेमचं ज्वलन पूर्ण न झाल्यामुळे कार्बोरायझिंग फ्लेमचं तापमान आहे 31 डिग्री सेंटीग्रेड। नंतर आपण दुसरी फ्लेम तयार करूया न्यूट्रल फ्लेम। आता सुरुवातीला आपण ॲसिटिलीन कंट्रोल व्हॉल्व उघडला, आता तुमच्या या फ्लेमसाठी न्यूट्रल फ्लेमसाठी ऑक्सिजन कंट्रोल व्हॉल्व उघडायचा आणि हळूहळू असा आपण त्याच्यामध्ये ऑक्सिजन ॲड करू।
तर अशा प्रकारची निळसर ज्योतीने जळणारी तुमची न्यूट्रल ज्वाला तयार होते. हिची आता लांबी कमी झाली आहे, आकार बदललेला आहे आणि इंग्रजी यू आकाराचा काय तयार झाला आहे, इनर कोन तयार झालेला आहे. इंग्रजी यू आकाराचा इनर कोन तयार झालेला आहे. तर या फ्लेमचं तापमान आहे 3200 डिग्री सेंटीग्रेड. ही जी न्यूट्रल फ्लेम आहे हिची व्याख्या करताना ऑक्सिजन आणि ऍसिटिलीन वायूचं समप्रमाणात मिश्रण अशी याची व्याख्या आहे. इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन अँड ऍसिटिलीन. आणि ही जी न्यूट्रल ज्वाला आहे ही सर्व धातूंना वेल्डिंग करण्यासाठी आणि पोलादाचे गॅस कटिंग करण्यासाठी या ज्वालेचा वापर केला जातो. हिचा आता आपल्याला अपीअरन्स लक्षात आला, हिची स्थिती बदलली आहे. मगाशी कार्बोरायझिंग फ्लेम आपण पाहिलं होतं, त्याच्यामध्ये ऑक्सिजन नव्हता, वातावरणातील ऑक्सिजन घेऊनच ती जळत होती. परंतु याच्यात आपण सिलेंडर मधून येणारा ऑक्सिजन ऍड केल्यामुळे याचं ज्वलन पूर्ण झालं, फ्लेमची लांबी कमी झाली, फ्लेमचा रंग बदलला आणि याची ओळख म्हणजे याचा समोर नॉझलच्या टोकासमोर जो इंग्रजी यू आकाराचा कोन तयार झाला आहे तो न्यूट्रल फ्लेमची ओळख आहे. या फ्लेमचं तापमान 3200 डिग्री सेंटीग्रेड आहे. न्यूट्रल फ्लेमचा उपयोग सर्व धातूंना वेल्डिंग करण्यासाठी आणि पोलादाचे कटिंग करण्यासाठी केला जातो. आता तिसरी जी फ्लेम आहे ती ऑक्सिडायझिंग फ्लेम आहे. तर ऑक्सिडायझिंग फ्लेम मध्ये आपण सुरुवातीला कार्बोरायझिंग फ्लेमला काय केलं, फक्त ऍसिटिलीन कंट्रोल वाल्व उघडला, वातावरणातील ऑक्सिजन घेऊन ती जळाली. नंतर न्यूट्रल फ्लेमसाठी ऑक्सिजन कंट्रोल वाल्व उघडला, समप्रमाणात मिश्रण केलं, आपल्याला न्यूट्रल ज्वाला मिळाली. आता तिसरी जी ज्वाला आहे ती आहे ऑक्सिडायझिंग ज्वाला. त्या ऑक्सिडायझिंग ज्वालामध्ये आपल्याला आता जेवढा ऑक्सिजन आपण न्यूट्रल फ्लेम मध्ये मिसळलेला आहे तर हा कंट्रोल व्हॉल्व ऑक्सिजनचा जास्त हे करून आपल्याला ऑक्सिडायझिंग फ्लेम तयार केलेली आहे. आता आपण ऑक्सिजन वाढवलेला आहे या फ्लेम मध्ये, तर ही आवाज करून राहिली आणि हिचा जो इनर कोन आहे तो इनर कोन काय झाला आहे, शार्प व्ही आकाराचा, इंग्रजी व्ही आकाराचा आणि आवाज करणारी ज्वाला तयार झालेली आहे. कारण काय, कारण आपण याच्यामध्ये ऑक्सिजनचा जास्त वापर केलेला आहे. याची व्याख्या काय, फ्लेम विथ एक्सेस ऑक्सिजन म्हणजे जास्तीचा ऑक्सिजन घेऊन ज्वलणारी ज्वाला. तर ही जी ऑक्सिडायझिंग ज्वाला आहे याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असल्यामुळे या फ्लेमचा उपयोग जास्त प्रमाणात केला जात नाही. कारण आपण जेव्हा धातू वितळतो ऑक्सिजन जास्त असल्यामुळे त्या धातूचं ऑक्साईड म्हणजे भस्म तयार होते. म्हणून या फ्लेमचा उपयोग हा निर्धारित म्हणजे कमी प्रमाणात आहे. फक्त ब्रास म्हणजे पितळेला वेल्डिंग करण्यासाठी या ऑक्सिडायझिंग फ्लेमचा वापर केला जातो. ही जी ऑक्सिडायझिंग फ्लेम आहे याच्यामध्ये आपण ऑक्सिजन जास्त दिल्यामुळे ऍसिटिलीन वायूचं पूर्ण ज्वलन झालेलं आहे आणि पूर्ण ज्वलन झाल्यामुळे या फ्लेमचं तापमान 3300 डिग्री सेंटीग्रेड आहे. तर अशा प्रकारे आपण या 3 निरनिराळ्या ज्या ज्वाला आहे त्या आपण तयार केल्या. आता हे बंद करताना काय करायचं आहे तुम्हाला, तर तुम्हाला पहिले बंद करताना ऍसिटिलीन कंट्रोल व्हॉल्व बंद करायचा आहे. अशा प्रकारे हा तुम्हाला तुमची जी फ्लेम आहे ती फ्लेम आपल्याला बंद करता येते. तर या पाठात आपण काय शिकलो की ऑक्सी ऍसिटिलीन गॅसच्या वेगवेगळ्या फ्लेम आपण पाहिलेल्या. कोणत्या कोणत्या, कार्बोरायझिंग, नंतर न्यूट्रल, तिसरी कोणती आहे ऑक्सिडायझिंग. कार्बोरायझिंग फ्लेमची व्याख्या कशी करता येते आपल्याला, फ्लेम विथ एक्सेस ऍसिटिलीन म्हणजे जास्तीचा ऍसिटिलीन वायू घेऊन जळणारी ज्वाला. तिचे जो उपयोग आहे तो पण सीमित आहे. कशासाठी, 2 गोष्टींसाठी करतो आपण. कोणत्या कोणता, एक स्टेलायटिंग म्हणजे धातूचा पृष्ठभाग किंवा हार्डनिंग कठीण करण्यासाठी केला जातं. दुसरं पाईपचे जे पाईपचं स्टीलचे लिंडे वेल्डिंग आहे त्या लिंडे वेल्डिंग करण्यासाठी आपण करतो. दुसरी फ्लेम कोणती आहे, न्यूट्रल फ्लेम. न्यूट्रल फ्लेम मध्ये काय केलं आपण कंट्रोल व्हॉल्व, ऑक्सिजन कंट्रोल व्हॉल्व उघडलाय आणि समप्रमाणात मिश्रण त्याचं तयार केलेलं आहे. त्या ज्वालेची ओळख कशी आहे, इंग्रजी यू आकार घेऊन ती ज्वाला जळते, निळसर ज्वालेने जळते आणि तिची लांबी पहिल्या कार्बोरायझिंग पेक्षा कमी झालेला आहे. या न्यूट्रल ज्वालेचा उपयोग जास्त प्रमाणात केला जातो. सर्व धातूंना वेल्डिंग करण्यासाठी आणि पोलादाचे कटिंग करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. तिसरी ज्वाला तयार करताना काय झालं की न्यूट्रल फ्लेम तयार केली होती, त्याच्यामध्ये ऑक्सिजन आपण अजून मिसळला जास्तीचा, म्हणून त्या फ्लेमची ऑक्सिडायझिंग फ्लेमची व्याख्या आहे की जास्तीचा ऑक्सिजन घेऊन जळणारी ज्वाला. इंग्रजीमध्ये कसं म्हणून, फ्लेम विथ एक्सेस ऑक्सिजन. ह्या जास्तीचा ऑक्सिजन मिळाल्यामुळे ऍसिटिलीन पूर्णप्रमाणे ज्वलन झालं ऍसिटिलीन वायूचं, त्याच्यामुळे या ज्वालेचं तापमान वाढलेलं म्हणजे त्याचं तापमान झालेलं 3300 डिग्री सेंटीग्रेड. परंतु ऑक्सिजन वाढल्यामुळे भस्मीकरण होते, म्हणून या
फ्लेमचा उपयोग, या ज्वालेचा उपयोग सीमित आहे. फक्त ब्रास म्हणजे पितळेला वेल्डिंग करण्यासाठी तुम्हाला याचा उपयोग होतो. ठीक आहे. तर सारांश काय, समरी काय की तुम्हाला गॅस वेल्डिंग करताना 3 ज्वालेंचा वापर केला जातो: कार्बोरायझिंग, न्यूट्रल आणि ऑक्सिडायझिंग. तर हे तुम्हाला या पाठात शिकायचं आहे की आपण तिन्ही प्रकारच्या ज्वाला कशा करू शकतो.